नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जागतिक ग्राहक दिनानिमित्त नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जनजागृती कार्यक्रम साजरा। अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा शाखा यांच्या वतीने जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। हा कार्यक्रम रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती हॉल येथे पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर आशाताई पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती होत्या। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सुनील सांगळे, उपनियंत्रक वैधमापनशास्त्र नाशिक, मनीष सानप, सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन नाशिक, रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी राष्ट्रीय सचिव, हर्षद गायधनी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जुबेरभाई शेख, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संभाजी देसाई, औद्योगिक विभाग पाटील संगीता हिंगमेरे, जिल्हा अध्यक्ष माधुरी गायकवाड, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष संघटनेच्या रायटर छाया चौधरी, सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण समिती अनिल आमले, औद्योगिक विभाग शहर जिल्हा रेशन दुकानदार अध्यक्ष यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व सरस्वती मातांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉक्टर आशाताई पाटील म्हणाल्या, ग्राहक हा बाजार व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे। ग्राहकांनी आपल्या हक्कांबद्दल जागरूक राहणे तितकेच महत्त्वाचे आहे। ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी जागरूक राहून योग्य तक्रार नोंदवणे गरजेचे आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांचे हक्क, सुरक्षित व न्याय व्यापार पद्धती तसेच ग्राहकांनी फसवणुकीपासून कसे सावध राहावे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले। दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो। ग्राहकांच्या हक्कांबद्दल जनजागृती करणे, उत्पादनाच्या गुणवत्तेला प्राधान्य देणे, ग्राहकांची फसवणूक टाळणे आणि सुरक्षित व्यापार पद्धतींना प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व ग्राहक प्रतिनिधी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी महादेव उप्पे, नांदेड। भारतवासी जागतिक ग्राहक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। मी डॉक्टर सो आशाताई पाटील। मी सगळ्यात शेवटी माझी माहिती सांगते। आशाताई पाटील, ग्राहक रक्षक समिती आपल्या महाराष्ट्रातील पहिली महिलांची राष्ट्रीय संस्था आहे। ही उपभोक्ता या लायसनच्या आधारे, राष्ट्रीय लायसनच्या आधारे मी काम करते। लीगली आमच्याकडे सगळे समिती काम करत असते। संपूर्ण नाशिक जिल्ह्यामधून माझ्याकडे 30 ते 40 हजार पदाधिकारी आणि सभासद आहेत आणि आमच्याकडे जुडण्यासाठी पण जुडा। आम्ही पुरवठा अधिकाऱ्यांना वारंवार जाऊन आम्ही त्यांना बोलत राहू की आम्ही सुरगाणा तालुका घेतलेला आहे, त्याच्यानंतर इगतपुरी तालुका घेतलेला आहे। लहान मुलांच्या शाळेत जाऊन आम्ही जातो। तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या मुलाने जसं गॅसचं वजन केलं, आमच्या हर्षद गायधनी सरांनी बिस्किटचं वजन आम्ही एका भाषणात तिथं शाळेत आम्ही गेलो होतो। शाळेत आम्ही सांगितलं की बिस्किटचं वजन कसं करायचं, काय केलं आपण कमी कसं करायचं। त्या मुलानं ऑनलाईन तक्रार केली आणि भोसले मॅडमने तक्रार केली। त्या मुलाचा फोटो पेपरमध्ये आला होता, 10वीचा मुलगा होता। सर, तुमच्यासाठी थँक्यू। कारण अशा प्रकारचे संस्थेत लोक काम करत असतात, त्यांनाही जर तुम्ही बोलला तर शिवाजी महाराजांनी शाबासकी द्यायला पाहिजे आणि ज्यावेळेला नाही आलं तर तडीपार करायला पाहिजे। अशा पद्धतीचं आपण धोरण ठेवलं तर सगळ्या ग्राहक संघटनावाल्यांचं खरोखरच कौतुक आहे आणि तुम्ही आज मला अध्यक्ष म्हणून स्वीकारलं, झेललं, त्याबद्दल धन्यवाद। आणि ग्राहक जागरूक राहा आणि पुन्हा एकदा जागतिक ग्राहक दिनाच्या शुभेच्छा। धन्यवाद सर।